हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ्स या विषयाची युनिट टेस्ट नंबर 1 याचा एक सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडू. हा क्वेश्चन पेपर 2022-23 या वर्षातला रयत शिक्षण संस्थेचा आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A इज fill in the blanks. The first is root 2 is and dot dot number. So for this number 2 is under a square root sign and 2 is not a perfect square, so it is an irrational number. So this is the answer of the first question. Second is, when two parallel lines are intersected by a transversal, dot dot angles are formed. Dot dot angles are formed in the sense, how many angles are formed if two parallel lines are intersected by a transversal. So that is the question. So suppose these are the two lines L and N, and if one transversal intersects these two lines, then there are 2 points at which the transversal intersects these two lines. At each of the point, 4 angles are formed. 1, 2, 3, 4, and 5, 6, 7, and 8. So in all, 8 angles are formed. The angles किती तयार होतील तर 8. आणि पेयर्स ऑफ अँगल म्हटलं तर मग कदाचित उत्तर वेगळं असेल, पण अँगल्स एकूण किती तयार होतील तर 8 अँगल. नेक्स्ट इज 3:4:5. इथं 3:4 त्याचा पुन्हा पॉवर 5 दिलेला आहे. सो वेनेवर देर इज अ पॉवर, त्याचा पुन्हा पॉवर जर दिली असेल तर त्या पॉवरचा आपण प्रोडक्ट घेतो. इट इज ए रेस टू एम म्हणजेच काय, ए रेस टू एम इंटू एम. तर त्या लॉजिकनुसार इथं बेस 3 आहे, मग इथं पॉवरची पॉवर आहे, सो इट शुड बी 4 इंटू 5. सो दॅट इज इक्वल टू 3:4 इंटू 5 दॅट्स 20. त्यामुळे इथं 3 ची पॉवर येईल 20. So this is the answer of the third question. Next question is match the pairs. First is -5/3. आता ही पेअर आपल्याला या A, B, C पैकी कशाशी रिलेट होईल ते आपल्याला विचारलं. सो -5/3 याचं जर आपण फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं, म्हणजे -5 ला जर 3 ने आपण डिवाइड केलं तर 3 एके 3, 2 शिल्लक राहतील. 2 ला 3 ने भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याबद्दल घ्यायचा एक 0 म्हणजे होईल 20. 3 × 18, पुन्हा 2 शिल्लक राहील, पुन्हा 0 घ्यायचा, पुन्हा 2 चा भाग जाईल, म्हणजे हे 666 पुन्हा येत जाणार आहे. मग आपण -1.66 इथेपर्यंत घेऊ शकतो, किंवा एकच डिजिट घ्यायचं असेल तर -1.6 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे ही जी पेअर आहे -5/3 ते इक्विव्हॅलेंट आहे -1.6. त्यामुळे अशा पद्धतीने ही पहिली पेअर जोडली जाईल. आता दुसरा जो आहे 6th रूट ऑफ 9. 9 चा 6 रूट आहे, याचा अर्थ तो ऑप्शन ए नुसार दाखवला जाईल. म्हणजे 9:1/6 म्हणजेच 6th रूट ऑफ 9 आहे. फक्त हे लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 6 रूट ऑफ 9 म्हणजेच 9:1/6. तर हे अशा पद्धतीने आपण या पेअर्स मॅच करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 2A. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत, त्याला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते, आणि प्रश्न असा विचारला आहे, ऑब्झर्व द ऍडजॉइनिंग फिगर अँड फिल इन द बॉक्सेस. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे अँगल P याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता तर W, त्यामुळे इथे येईल W. त्याच्यानंतर Q अँड डॉट डॉट, म्हणजे Q चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता तर X, त्यामुळे या दुसऱ्या बॉक्समध्ये X येईल. त्याच्यानंतर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, S हा अँगल आहे, त्याचा अल्टरनेट अँगल कोणता तर X, तेव्हा हा इथे येईल, कारण X या ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या बाजूला. त्यानंतर W हा अँगल, याचा अल्टरनेट अँगल असणार आहे R. तर अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सपांड P+2 इंटू P+3. आता इथे जर आपण हे एक्सपांड केलं, P न या दोन्हीनं मल्टिप्लाय करायचं, सो P इंटू P, P² इथे लिहिलेलंच आहे. P इंटू 3 हा जर प्रोडक्ट घेतला तर तो येईल 3P. किंवा हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला ह्या पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. सो P इंटू हा जो पहिल्या ब्रॅकेटमधला P आहे त्यानं P+3 ला मल्टिप्लाय करूया. सो P इंटू P+3 प्लस सेकंड टर्म आहे 2, त्या 2 न पुन्हा एकदा त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. आता अशा पद्धतीने जर मल्टिप्लाय केलं, P इंटू P, P² मिळेल, प्लस 3 इंटू P, 3P मिळेल.
2 न आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 2 इंटू पी 2p प्लस 2 इंटू 3 6. उत्तर मिळणार पी स्क्वेअर. ह्या दोन सिमिलर टर्म्स आहेत 3p प्लस 2p. याचं उत्तर मिळेल 5p अँड प्लस 6 ॲज इट इज. आता याच्यानुसार हे आपण बॉक्सेस भरू शकतो. पहिली टर्म पी स्क्वेअर इथे घेतलेलीच आहे. दुसरी टर्म 5p आहे, त्यातलं p इथं आलंय म्हणजे त्याचा फक्त लिहायचं कोइफिशियंट विच इज 5. आणि लास्ट टर्म कॉन्स्टंट टर्म इज 6. तर या ब्रॅकेटमध्ये येईल 6. क्वेश्चन नंबर 2b. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स इन 4. प्रत्येक सब क्वेश्चन 2-2 मार्क. First is compare the following numbers by using symbols less than, greater than or is equal. इथं दोन नंबर्स जे दिले त्यातला पहिला नंबर आहे -8 डिवायडेड बाय 7 आणि दुसरा नंबर आहे 0. तर -8 डिवायडेड बाय 7 हा निगेटिव्ह नंबर आहे. आणि दुसरा जो नंबर आहे 0, इट इज नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. 0ला कुठलाही साईन नसतं. आणि आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह नंबर हा नेहमी 0 पेक्षा किंवा कुठल्याही पॉझिटिव्ह नंबर पेक्षा लहान असतो. सो -8 बाय 7 इज लेस दॅन 0. सेकंड क्वेश्चन. पुन्हा एकदा कंपॅरिझन आपल्याला करायचे आहे -5/4 आणि -1/4. आता इथं मात्र छेद समान दिलेले. असं जर असेल, दोन फ्रॅक्शन आपल्याला दिले असतील ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहेत, तर या केसमध्ये ज्या संख्येचा न्यूमरेटर लहान ती संख्या लहान. आपल्याला एवढंच ठरवायचं की -5 आणि -1 यापैकी लहान संख्या कोणती. तर -5 ही संख्या लहान आहे. कारण जसं आपण नंबर लाईनवर डावीकडे जाऊ तसं संख्या लहान होत जातात. सो -5 इज लेस दॅन -1. त्यामुळं -5/4 मस्ट बी लेस दॅन -1/4. तर हे असं रिलेशन असणार आहे. अशा पद्धतीने ही कंपॅरिझन आपण करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे फाइंड क्यूब ऑफ 1.2. आपल्याला 1.2 चा क्यूब करायचा आहे. मग 1.2 चा क्यूब म्हणजेच 1.2 इंटू 1.2 इंटू 1.2. पहिल्यांदा आपण 1.2 इंटू 1.2 हा गुणाकार करूया. त्याच्यासाठी डेसिमल जर तात्पुरता विसरला तर 12 इंटू 12 144 मिळेल. आणि डेसिमल नंतर एकूण 2 डिजिट्स आहेत त्यामुळे यांचा गुणाकार येईल 1.44. आता या 1.44 ला जर आपण 12 ने मल्टिप्लाय केलं दॅट इज 1.44 इंटू 1.2. मग इथे सुद्धा डेसिमल थोडा वेळ विसरूया. म्हणजे 144 ला जर 12 ने गुणलं तर 12 चोक 48, 4 शिल्लक राहतील. 12 चोक 48 आणि 4 52, 5 12 के 12 आणि 5 17, 1728. म्हणजे हा गुणाकार आपल्याला मिळाला 144 आणि 12चा. आता डेसिमलचा विचार करूया. पहिल्या संख्येमध्ये डेसिमल नंतर 2 डिजिट्स आहेत, दुसऱ्यामध्ये डेसिमल नंतर 1 डिजिट आहे. म्हणजे उजवीकडून येताना एकूण डिजिट्स 3 सोडावे लागतील. 1 2 3. म्हणजे याचा क्यूब येईल 1.2 चा 1.728. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड क्यूब रूट ऑफ 1728. 1728 चा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजे याची आपली नेहमीची पद्धत म्हणजे सगळे प्रॉपर फॅक्टर्स याचे पाडत जाऊ. सर्वात अगोदर 2 ने याला भाग जाईल कारण एकक स्थानी युनिट स्पेसला 8 आहे, समसंख्या आहे. म्हणजे याला 2 ने भाग जाईलच. 2 ने जर भाग घालवला तर 2 8 16, एक शिल्लक राहील 2 सक 12, 2 चोक 8. पुन्हा एकदा 2 ने भाग जाईल 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 दुनी 4. पुन्हा 2 ने भाग जाईल 2 दुनी 4, 2 के 2, 2 सक 12. पुन्हा 2 ने जाईल भाग 2 के 2 0, 2 8 16. पुन्हा एकदा 2 ने 2 पंचे 10, 2 चोक 8. पुन्हा 2 ने भाग जाईल 2 दुनी 4, 2 सत्ते 14. आता 27 ला 2 ने भाग जात नाही. आता त्याला भाग जातोय 3. 3 9 27. पुन्हा 9 ला 3 ने भाग जाईल 3 त्रिक 9. आणि आता 3 ला 3 नच भाग जाईल 3 1 3. आता हे जे सगळे फॅक्टर्स पडलेत त्याचे 3 चे गट करायचे. म्हणजे ह्या 2 3 वेळा आले त्याबद्दल एकदाच लिहायचं. पुढं पुन्हा 2 3 वेळा आले त्याबद्दल एकदा. सगळ्यात शेवटी 3 ही संख्या 3 वेळा आली त्याबद्दल एकदाच लिहायची. आणि यांचा करायचा गुणाकार. हे केल्यानंतर आपल्याला क्यूब रूट मिळेल 1728 चा. मग 1728 चा क्यूब रूट 2 into 2 4, 4 into 3 12. So cube root of 1728 is 12. पुढचा क्वेश्चन. ड्रॉ an acute triangle PQR. Draw all of its altitudes and name the point of concurrence as O. एक ट्रायंगल काढायला सांगितलं आहे, acute angle triangle. मग कुठल्याही मापाचा एक ट्रायंगल अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचा. समजा हा एक ट्रायंगल आपण काढला, ज्याला नाव देऊया P
क्यू आर. तर ह्याच्यामध्ये अल्टिट्यूड्स काढायचे. अल्टिट्यूड म्हणजे काय, तर ह्या ट्रायंगलचा पॉईंट पी आहे, त्या पॉईंट पी मधून त्याच्या समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर. सो दिस इज द फर्स्ट अल्टिट्यूड. क्यू मधून त्याच्या समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर, लेट्स नेम इट ॲज क्यू बी. आणि आर मधून त्याच्या समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर. सो दिस इज द थर्ड अल्टिट्यूड. आता ह्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला नाव द्यायला सांगितले. फक्त ही कन्स्ट्रक्शन करताना, हे परपेंडिक्युलर काढताना तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स वापरून योग्य पद्धतीनं हे काढा. ओके. नेक्स्ट इज शो द नंबर √2 ऑन द नंबर लाईन. आता नंबर लाईनवर आपल्याला √2 दाखवायचा आहे. √2 इज अन इरॅशनल नंबर. मग ह्याच्यासाठी हा नंबर लाईनवर 0 घेऊ, एक युनिट डिस्टन्स घ्यायचा. म्हणजे ते युनिट डिस्टन्स 3 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर हे अप्रोप्रिएट घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला ते सोपं जाईल. मग इथं √2 दाखवायचं, याचा अर्थ ती 1 आणि 2 च्या मध्ये कुठेतरी असणार. मग 1 वर हे जे युनिट डिस्टन्स घेतलंय तिथं 90 डिग्रीचा एक रे काढून घ्यायचा. आणि हे जे तितकं डिस्टन्स आहे, हा जो पॉईंट समजा ए आपण घेतला, तर ओ आणि ए मध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर हा इथं एक पॉईंट घ्यायचा, ज्याला बी नाव देऊ. आता ओ आणि बी एकमेकांना आपण जोडून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं जोडल्यानंतर हे डिस्टन्स 1 असेल, युनिट असेल, हे पण युनिट असेल, तर हे जे डिस्टन्स ओ बी मिळेल ते √2 मिळणार. म्हणजे ओ पासून बीचं अंतर √2 आहे. आता कंपास घ्यायचा, कंपास एक तो लोखंडी टोक ओ वर ठेवा आणि ओ आणि बी यांच्यामधलं अंतर घ्या आणि अशा पद्धतीने एक आर्क काढून घ्या. तो आर्क या नंबर लाईनला जिथं इंटरसेक्ट करेल तो म्हणजे आपला पॉईंट असतो √2. तर इथं पायथागोरसचे हे थिअरम वापरून अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. फक्त ही कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही कंपासमधले सगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरा, तर ते ॲक्युरेट येईल. Next question is complete the following activity. Only one. So there are two activities where we have to complete only one from it. The first is 2m plus 5 bracket cube. आता इथं हा जो 2m plus 5 bracket cube ही जी algebraic expression आहे त्याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. So this is in the form a plus b bracket cube. So we have to use the formula for that, and the formula is a cube, that is the first term cube, plus 3 into a square b plus 3ab square plus b cube. तर हा फॉर्म्युला वापरायचा इथं. त्यापैकी a म्हणजेच फर्स्ट टर्म, हिअर द फर्स्ट टर्म इज 2m and the second term is 5. So we have to take first term cube, that is 2m cube, plus 3 into first term square, that is 2m, त्याचा स्क्वेअर करायचा. सो 2m चा स्क्वेअर जर आपण केला तर 2 चा स्क्वेअर 4 and m चा स्क्वेअर m स्क्वेअर into second term as it is, that is 5, plus 3 into ab square. आता ab म्हणजेच पहिली टर्म आहे तशीच ठेवायची, that is 2m, into second term square म्हणजे 5 चा स्क्वेअर करायचा, प्लस 5 क्यूब म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब. तर हे जर आपण पुढे सोडवलं, क्यूब ऑफ 2 इज 8 आणि क्यूब ऑफ m इज m क्यूब. सो 8m क्यूब. ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 into 4 12, 12 into 5 60 into m स्क्वेअर हे आहे तसंच, प्लस 3 into 2 6 आणि हे 5 स्क्वेअर 25 आहे. सो 25 into 6 150 into m, that is 150 m. म्हणजे हा तिन्हीचं प्रोडक्ट 150 m मिळेल. आणि सगळ्यात शेवटी ह्या बॉक्समध्ये 5 चा क्यूब घ्यायचा आहे, that is 125. So this is the expansion of 2m plus 5 bracket cube. Second question is fill in the blanks. Here in triangle AKV, G is given to be centroid. हा centroid दिलेला आहे आणि त्याच्यावरून लेंथ RG is 2.5. RG ही जी लेंथ आहे ती 2.5 आहे. त्याच्यावरून विचारली GV किती. आता इथे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. Centroid of a triangle divides each median in the ratio 2:1. मग आता असं जर असेल तर RG हा लहान भाग आहे, GV हा मोठा आहे. मग RG हा भाग 1 असला पाहिजे आणि GV 2, म्हणजे RG च्या दुप्पट GV असायला पाहिजे. RG 2.5 दिलाय आणि GV त्याच्या दुप्पट म्हणजेच 5 असणार. त्यामुळे पहिल्या या बॉक्समध्ये 5 येईल. ओके. दुसरा आहे लेंथ kg is equal to 6. आपल्या डायग्राम मध्ये kg हे 6 दिले, तर kt हा भाग किती असा प्रश्न विचारला, पूर्ण मीडियनची लेंथ विचारली. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा gt आपल्याला काढायला पाहिजे. मग gt लहान भाग आहे, याचा अर्थ तो या प्रपोर्शन मध्ये 1 असला पाहिजे आणि kg 2 असला पाहिजे. मग kg ची लेंथ 6 दिलेली आहे, gt त्याच्या हाफ असणार म्हणजेच 3 असणार आहे. मग gt 3 मिळाला
kg 6 आहे, त्याच्यावरून kt आपण काढू शकतो. kt म्हणजेच काय, kg प्लस gt, that is 6 plus 3. 6 plus 3 9. So length of segment kt is 9. आणि शेवटी तिसरा प्रश्न आहे, लेंथ as is equal to 9. ही जी पूर्ण लेंथ आहे as ती 9 दिलेली आहे, तर ag किती असेल, म्हणजे हा भाग किती असेल. पुन्हा एकदा ह्या मीडियनचे दोन भाग आहेत, ag ला 2 म्हटलं आणि gs 1 म्हटलं, तर 9 आपल्याला 2:1 या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करायचे, कारण ag 2 प्रपोर्शन आहे आणि gs 1 प्रपोर्शन आहे. मग 9 चे असे भाग केले तर 6 आणि 3 होतील, म्हणजे ह्यातला जो ag भाग आहे, जो मोठा भाग आहे, तो असणार आहे 6, म्हणजे ag ची लेंथ असेल 6. तर ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण अशा पद्धतीचे हे जे बॉक्सेस आहेत ते भरू शकतो. आणि तो फॉर्म्युला असा आहे, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. तर त्या फॉर्म्युलानुसार आपण हे बॉक्सेस अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो.